परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. आपल्या भारत देशाला देवभूमी म्हणून संबोधलं जातं. भारत देश म्हणजे संतांची भूमी. तसंच भारत देशाला सणांची भूमी म्हणायला हरकत नाही. कारण वर्षातून कित्येक सण आपल्या भारतात येतात आणि आपल्या भारतातला तसंच माझ्या महाराष्ट्रातला माणूस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली जनता वेळ कुठलीही असो, प्रसंग कुठलाही असो, अगदी मनोभावे भक्तिभावाने प्रत्येक सण साजरा करतात. त्यातला एक सण म्हणजे गणपती उत्सव. गणपती उत्सव जवळ आला म्हणजे घराघरात सार्वजनिक मित्रमंडळाप्रमाणे घरचे गणपती सुद्धा सजावटीला सुरुवात होते. माझी आई घरी अशी फुलमाळांची मखर सजवून आम्ही सजावटीला सुरुवात करतो. गौरी गणपती माझ्या घरी असल्या कारणाने सजावट सुटसुटीत आणि मोकळी असते. हा माझा मुलगा आम्ही गणपती सजावटीची तयारी करताना आणि हो तो तयारी करतोच आहे. आमच्या घरात गेल्या 4 दिवसापासून तयारी सुरू आहे आणि त्याला मदत करते ती माझी मुलगी मानसी आणि आम्ही दोघेही आम्ही एक लोखंडी प्रवेशद्वार बनवलं होतं त्याला माळांनी सजवताना. माझे गुरुमाऊली जानकी आई, स्वामी आणि साईनाथ, मानसी आम्ही अगदी मग्न झालेले आहेत गणपती आगमनासाठी. आम्ही गणपतीचा जो आम्ही मखर सजवतो त्या मखरचा जो टेबल असतो त्या टेबलला आम्हीने पुसून घेतलं आणि तो आणि मी मकर सजावटीला सुरुवात करताना फार बरं वाटतं की आपण सगळे आपले दैनंदिन कार्यक्रम विसरून आपल्या नव्या आयुष्याला दरवर्षी सुरुवात करतो आणि असे नवे आयुष्य आपण प्रत्येक सणाच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने जगतो. माझा भाऊ प्रदीप, आम्ही कोकणातली माणसं गणपतीची मकर सजवताना वरती कापडाचा छत बांधतात. तो आणि मी आमच्या घरी कापडाचा छत बांधताना थोड्या वेळाने आम्ही मानसी आणि त्यांच्यासोबत माझ्या भावाची मुलगी प्रिशा ही सुद्धा गणपतीची मखर सजवण्यासाठी आम्ही जी फुलमाळ लावतो त्या फुलमाळीला मानसीला मदत करताना ती पण हौशीच आहे अगदी मानसीसारखी. आपण हे करू की ते करू, पप्पा आम्ही हे करू का, मोठे पप्पा आम्ही हे करू का, असे सगळेजण आमच्या मदतीला लहान मंडळी धावून आली. जसं आपलं वय होत जातं तसं आपण सुद्धा म्हणजे रिटायर व्हायला हरकत नाही आणि आपल्या मुलांना तो सजावटीचा हक्क आपण देण्यापेक्षा आपोआपच कुतूहलाने ते आपल्याकडून हिरावून घेतात असं म्हणायला हरकत नाही. ही पहा, ही सजली आमची फुलांची मखर. म्हणजे एका बाजूला गौरी आणि दुसऱ्या बाजूला गणपती आम्ही इकडे विराजमान करतो. दिसते ना खूप छान. मकर सजवून झाल्यावर आता आम्ही निघालो गणपती बाप्पा आणायला आणि आता काही क्षणात गणपती बाप्पाचं आगमन. मंगल मूर्ती मोरया, मोरया, मंगल मूर्ती मोरया.